कसबा बावड्यातील डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर नेहमीच भर देते. विद्यार्थ्यांना नवसंकल्पना विकसित करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या या पॉलिटेक्निकनं विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देत भारत सरकारचं पेटंट मिळवलंय. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शंभूराज भोसले आणि हर्ष पटेल यांना समाजाला भेडसावणाऱ्या समस्येवर काम करून त्यावरील समाधानकारक उपाययोजनेसाठी संशोधन करायचं होतं. सध्या रस्ते अपघातात दुचाकी घसरून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या समस्येवर त्यांनी संशोधन करून सेफ्टी मेकॅनिझम फॉर टू व्हीलर हे डिझाईन तयार केलं. दुचाकीच्या सेफ्टी गार्डला लागून हे डिव्हाइस बसवता येतं. दुचाकी पडण्याची स्थिती निर्माण झाली तर सेन्सरद्वारे स्प्रिंग ओपन होऊन 2 व्हील बाहेर येतात आणि त्यामुळं दुचाकी घसरण्यापासून वाचते. मेगा प्रोजेक्ट म्हणून एक कन्सेप्ट असते. त्याच्यामध्ये आम्हाला असं म्हणजे रिसर्च करून माहिती झालं की सगळ्यातून जास्त ॲक्सिडेंट आपलं टू व्हीलरमध्ये होतात आणि ह्याच्या सेफ्टीसाठी मग मी आणि माझा मित्र शंभूराज भोसले आणि अंडर गायडन्स ऑफ नितीन माळी सर आम्ही एक आयडिया तयार केली की आपण गाडी स्लिप होत्या त्याला वाचू कसं शकतो आहे. म्हणून आम्ही काय केलं की क्रॅश गार्ड असते टू व्हीलरचा त्यात आम्ही एक्स्ट्रा व्हील बसवले. जसं की गाडी स्लिप व्हायला आली की पहिला आपल्याला वॉर्निंग मिळणार आणि वॉर्निंग नंतर जसं की अजून जास्त स्लिप झाली की टायर एक्स्टेंड बाहेर येणार आणि असं आपलं गाडी स्लिप होत्या त्याच्यानं वाचू शकते आणि कॉजी जरा कमी होणार ॲक्सिडेंटमध्ये. 6 महिन्यांपूर्वी या संशोधनाची पेटंटसाठी नोंदणी करण्यात आली होती. नुकतंच पेटंट प्राप्त झालंय. प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या संशोधनाला पेटंट मिळवणारं डी वाय पाटील पॉलिटेक्निक हे एकमेव पॉलिटेक्निक असून याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी सांगितलं. पॉलिटेक्निकमध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना रिसर्च ओरिएंटेड बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी करत असतो आणि त्याचं हे फ्रुटफुल पहिल्यांदा एक रिझल्ट खूप छान आलेला आहे आणि हे रिसर्चचं कल्चर जे आहे ते पॉलिटेक्निकच्या मुलांमध्ये इथनं पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा ती वाढ व्हावी यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील साहेब त्याचबरोबर ट्रस्टी ऋतुराजजी पाटील यांचं सतत या गोष्टीसाठी प्रोत्साहन असतं आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही ज्या काही गोष्टी करायला गेलो त्यातनं हे चांगलं यश मिळालेलं आहे. आमच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटचे HOD प्राध्यापक नितीन माळी यांनी त्या मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जे विद्यार्थी आहेत शंभूराज देसाई किंवा हर्ष पटेल यांनासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने याच्यासाठी मार्गदर्शन केलं आणि त्यातून ही डिझाईन तयार झाली आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हे पेटंट हे डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निकला मिळालेलं आहे. हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण पॉलिटेक्निकसाठी अशा प्रकारचं पेटंट मिळणं ही कदाचित माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच एक गोष्ट आहे. त्यामुळे ह्याचं विशेष महत्त्व आहे. संशोधनासाठी पेटंट प्राप्त करत डी वाय पाटील पॉलिटेक्निकनं आपलं वेगळेपण सिद्ध केलंय. पेटंट प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, CHRO श्रीलेखा साटम यांनी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, प्राध्यापक नितीन माळी यांच्यासह विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं.